सर येती घरा तोची दिवाळी दसरा तसं फिलिंग आहे मला. आणि नाही म्हणजे मला ना नेहमीच असं छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या मी त्यांच्याशी शेअर करत असते. आणि ते जेव्हा येणार आणि अशा शूटसाठी आपण इथे जमणार हे मला कळलं ना, तेव्हापासूनच मी खूप एक्सायटेड होते. आणि आज लिटरली मला असं वाटतं, म्हणजे असं ना, लग्न होऊन गेलेली मुलगी असते सासरी आणि तिचे वडील तिच्या घरी आल्यावर जे फिलिंग येतं ना, मला लिटरली ते फिलिंग येते. मलाही नेमकं तेच वाटते जुईया. तिला मी कधीही जुई हाक मारले, तिला काय मी जुईया हाक मारत आलोय. त्यामुळे बोलण्यामध्ये ते येत राहणार. पण खरं आहे, आपली लेक जाऊन काय करते, कसं करते, तिला तिच्या संबंध अभिनयाच्या क्षेत्रामध्ये, तिच्या त्या सेटवर लोकांच्या बरोबर ती कशी वागते, लोक तिच्याबरोबर कशी वागतात, हे सगळं बघताना आणि मला खूप आनंद वाटला. मी आमच्या ओझरकर मॅडमच्या केबिनमध्ये लिटरली अशी बसले होते, कारण फेल झाले होते, घरी काय सांगायचं असे अनेक प्रश्न. आणि तन्मयने मला विचारलं, ए जिताई तुला किती % पडले. माझं असं झालं, बापरे हा का विचारतो, आणि त्याला काहीतरी 97 वगैरे होते ग. म्हटलं त्याचं उलट करून पण मला नव्हते. त्यामुळे मला खूप वाईट वाटलं होतं. त्या दिवशी जुईया आली आणि खरंच तोंड पाडून बसली ती बिचारी. नापास, ठीक आहे ना, चल सेलिब्रेट करू. नापास तर काय, नापास झाली तर काय, सेलिब्रेट करूया सर. अगं हा. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. आपल्याला ठेच लागते तेव्हा आपण आई ग म्हणून आईची लगेच आठवण काढतो, कारण आपल्या आयुष्यातील पहिली गुरु ही आपली आईच असते. आणि त्यानंतर आपल्या आयुष्यात अनेक किस्से घडतात आणि तेव्हा आपल्याला ठेच तर लागतेच. पण जेव्हा ती ठेच लागते ना, तेव्हा आपल्याला आयुष्यात ते सावरणारे, मार्ग दाखवणारे हे गुरु हे खूपच महत्त्वाचे असतात. पण आज मी अशाच एका गुरु शिष्याच्या जोडीला तुमच्या भेटीस घेऊन आली आहे. ते गुरु म्हणजे निती नारेकर सर आणि ती शिष्या म्हणजे तुमची माझी सगळ्यांची अशी लाडकी जुई गडकरी. कसे आहात? सर आले म्हणून मी पण मजेत. मी पण तुझ्या सेटवर येऊन एकदम आनंदात आहे. 2 वर्ष यायचा प्रयत्न करतोय ना. येस, पण मी आता तेच म्हणेल की जसं मी इंट्रोडक्शन दिलं की आई आपली पहिली गुरु असते आणि त्यानंतर वेगवेगळ्या मार्गावर आपल्याला गुरु भेटत असतात. आणि मला जितकं माहिती आहे की आम्ही जुईची जितक्याही मुलाखत ऐकल्यात ना सर, त्यात जुईचं एक नाव नेहमी असतं, ते म्हणजे निती नारेकर सर. आणि मला हे होतंच की ते माझेही गुरु आहेत आणि आता आपल्याला हे सगळं आलंच पाहिजे जुळून आणि हे झालंच पाहिजे. पण मला जुई सांग की जेव्हा सेटवर आलेत, आत्ता तुला किती छान वाटतंय खरं तर. सर येती घरा तोची दिवाळी दसरा तसं फिलिंग आहे मला. आणि नाही म्हणजे मला ना नेहमीच असं छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या मी त्यांच्याशी शेअर करत असते. आणि ते जेव्हा येणार आणि अशा शूटसाठी आपण इथे जमणार हे मला कळलं ना, तेव्हापासूनच मी खूप एक्सायटेड होते. आणि आज लिटरली मला असं वाटतं, म्हणजे असं ना, लग्न होऊन गेलेली मुलगी असते सासरी आणि तिचे वडील तिच्या घरी आल्यावर जे फिलिंग येतं ना, मला लिटरली ते फिलिंग येते. येस, मलाही नेमकं तेच वाटते जुईया. तिला मी कधीही जुई हाक मारले, तिला काय मी जुईया हाक मारत आलोय. त्यामुळे बोलण्यामध्ये ते येत राहणार. पण खरं आहे, आपली लेक जाऊन काय करते, कसं करते, तिला तिच्या संबंध अभिनयाच्या क्षेत्रामध्ये, तिच्या त्या सेटवर लोकांच्या बरोबर ती कशी वागते, लोक तिच्याबरोबर कशी वागतात, हे सगळं बघताना आणि मला खूप आनंद वाटला. आज खरं सांगू का तुला नीलम, मला अभिमान वाटला. वा. पण सर तेच पुन्हा एकदा की आता सेटवर येणं झालं, जुई एवढ्या वर्ष या क्षेत्रात काम करते आणि अखेर तो दिवस आला की तिच्या एका सेटवर तुम्ही आलात. पण आता यापुढे किंवा या मागे थोडंसं वळून पाहिलं जातं मी, तर मला जुई तुला विचारायचं की पहिले सगळ्यात प्रेक्षकांना निती नारेकर सर हे नावाने खूप माहिती आहेत, पण आज मला असं वाटतं की तू त्यांची ओळख ती करूनच द्यावी फायनली. हे निती नारेकर सर हे वाईस प्रिन्सिपल आहेत आता श्रीमती चांदीबाई हिम्मतमल मनसुखानी कॉलेज उल्हासनगरचं, जे माझं कॉलेज आहे, जे नीलमचं कॉलेज आहे, त्याचे ते वाईस प्रिन्सिपल आहेत. शिवाय ते मराठी डिपार्टमेंटचे हेड होते. आजही मराठी डिपार्टमेंट त्यांच्याच हातात आहे. आणि जर माझं तुम्ही कौतुक करत असाल की तुझी मराठी भाषा ही खूप छान आहे, तर त्यामागे हे आहेत. कारण प्रत्येक वेळेला काही चुकीचा शब्द ऐकला की कान टवकारणारे हे असायचेच नेहमी. आणि कॉलेजमधले हे फक्त प्रोफेसर म्हणून नाही, तर माझ्या घरात माझ्या वडिलांचे, माझ्या काकांचे हे बालमित्र आहेत. ह्यांच्या आईकडे माझे बाबा शिकायला जायचे आणि अशी आमची फॅमिली रिलेशन्स पण आहेत.
आणि मी अगदी शाळेत असल्यापासून नितीन काका होता तेव्हा, नितीन काकाला मी तेव्हा काकाच्या घरी रोज संध्याकाळी भेटायचे, रोज येणं जाणं होतं. त्यामुळे ओळख ही तशी आहे, तेवढी जुनी, अगदी पिढ्यानपिढ्यांची तशी आमची रिलेशन्स, फॅमिली रिलेशन्स आहेत. पण कॉलेजमध्ये असताना त्यांच्यामुळे माझी ॲडमिशन झाली CHMला आणि मग आमच्या दोघांचं एक वेगळंच रिलेशन सुरू झालं तिकडनं आणि ते आजही आहे. अगदी अगदी. पण एक आहे, सरांचं सगळ्याच विद्यार्थ्यांसोबत एक छान रिलेशन बनतं. पण मी तेच विचारायला, पण जास्त खास माझ्या बरोबर आहे. ओ म्हणजे सर असं ते काय नाही बोलणार, कारण मला माहितीये त्यांचं प्रेम माझ्यावर जास्त आहे. हो, बरं, हा व्हिडिओ बघून वेदांगा त्यांना खूप ओरडणार आहे. वेदांगा म्हणजे सरांची मुलगी. येस, पण नाही, कारण की जेव्हा मी TYला होती तेव्हापासून आम्ही जुई 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 हे नाव ऐकतच आलो. MA ला असतानाही आम्ही हेच नाव ऐकायचं की जुई जुई अशी होती, कॉलेजमध्ये जुई तशी होती. पण सर आता विचारायला हे आवडेल की जेव्हा जुई म्हणजे पहिले काका म्हणायची आणि ते सर झालं, किंवा प्रत्येक विद्यार्थिनी सोबत तुमचं जे नातं आहे किंवा विद्यार्थी सोबत तुमचं जे एक वेगळं नातं आहे, हे विद्यार्थी आणि सरांचं हे नातं असणं हे किती गरजेचं आहे? पहिली गोष्ट म्हणजे जुईला खरंच लहानपणापासून, खरं म्हणजे त्यांच्या अंगणामध्ये आम्ही खेळायला जायचो. तिचे आजोबा जे होते ना, ते शिक्षण क्षेत्रामधलं मोठं नाव होतं आणि त्यांचे काका म्हणजे मराठीमधले सगळ्यात मोठे नाटककार गेल्या 150 वर्षातले राम गणेश गडकरी. जुई आता जे काही चांगलं करते ना, त्याच्यामध्ये राम गणेश गडकऱ्यांचं रक्त आहे ना, त्याचा अंश तिच्यामध्ये आहे आणि ते खरं आहे. आणि तिला लहानपणापासून वाढताना बघितलंच. पण एक गमतीशीर आठवण सांगू. आमच्या कर्जतला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणून आहे. आमचं मंडळ 91 वर्षांचं आहे आता. तर आम्ही अनेक उपक्रम त्याच्यामध्ये राबवायचो. त्यातला आमचा एक उपक्रम असा होता की कर्जतमध्ये आम्ही त्याला सारेगम नुकतंच आलं होतं. मग सागम सारेगम अशी आम्ही एक स्पर्धा. सागम म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, त्याचं सागम आणि सारेगम एक कॉन्टेस्ट होतं. बरं झालं तू सुधारलंस. कधीतरी शिक्षकाला विद्यार्थ्यांनी सुधारणं गरजेचं असतं. कारण सागमचं आमचं रिलेशनच वेगळं आहे. सागम म्हटलं की आमच्या लेखी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, तर सागम सारेगम आणि त्या स्पर्धेमध्ये जुईनी भाग घेतला होता. ती कितवीत असेल तुमचा विश्वास नाही बसणार, मला वाटतं ती 7वीत असेल, 7वीत 8वीत. आणि तिथे आम्ही वयाची अट ठेवलेली नव्हती आणि बेधडक तिने स्पर्धेमध्ये भाग घेतला. आणि झालं काय, तिथे स्पर्धेमध्ये दुसरी आली. आमच्या गावात गाणारी लोक होती, जे जिंकले ते, जे हारले ते, हेही चांगले चांगले गाणारे आणि त्यांच्याकडे विशारद वगैरे पदव्या होत्या. आणि तिने अशा एका आमच्या गावातल्या गृहिणीला हरवलं. ती छान गायची, सगळं होतं, संगीत तिच्यात होतं, पण त्या दिवशीचा जुईचा जो परफॉर्मन्स होता, तुमच्या मुलांच्या भाषेमध्ये कडक परफॉर्मन्स होता. आणि ते जे गाणं ती गायली, गदी माडगुळकरांचं गाणं होतं आणि ते अजूनही माझ्या कानामध्ये आहे. आणि त्यावेळेला आम्ही असं ठरवून झालं होतं, ही पहिली किंवा दुसरीच. पण त्यानंतर पहिल्या क्रमांकाची व्यक्ती गाऊन गेली. पण तेव्हापासून जुईच्याकडे गाणं आहे हे मला माहिती होतं. आणि मग काय झालं की आपल्या CHM कॉलेजला प्रवेश मिळला. उल्हासनगर मधलं मोठं कॉलेज आहे ते, अवघड होतं. जुईला मार्क चांगले मिळालेले होते, पण तिला कॉलेजला कल्चरल कोट्यामधनं ऍडमिशन झाली तिची. माझे मार्क चांगले नव्हते, खूप वाईट होते 10वीत. नाही एवढेही वाईट नव्हते, पण CHMला इतकेही वाईट नाही. ते फर्स्ट क्लास वगैरे नव्हतं असं नाही आहे, ते छानच मार्क होते. पण बाय द टाइम तिने ती विशारद पर्यंत जाऊन पोहोचली होती गाण्याच्या. उपांत्य विशारद झालं होतं तिचं. आणि मग तिची आमची मानसी नाडकर नावाची ती संगीत विशारद शिक्षिका आहे, आता ती व्हाईस प्रिन्सिपल आहे माझ्यावर बरंच. तिने तिची टेस्ट घेतली आणि आमच्या सगळ्यांच्या बाई ज्योतिका ओझरकर, तुला आठवत आहेत, तर ओझरकर बाई म्हणाल्या हिला घेताच. आणि ती आली. आल्यानंतर गुरुपौर्णिमेचाच कार्यक्रम, पहिला कार्यक्रम गुरुपौर्णिमेचा. आज आपण ज्याच्या निमित्ताने जमलोय ही गोष्ट सांगतोय आपण 2004 सालची. 2004 सालच्या 21. बापरे, काय दिवस जातात कळत नाही आपल्याला. पण त्यावेळेला जुईला पहिल्यांदा स्टेजवरती गायची संधी मिळाली. आणि त्यानंतर पुढची 2 वर्ष ही माऊली कधीही वर्गातल्या बेंचवरती नसायची, पण कॉलेजच्या स्टेजवरती पहिली असलेली असायची.
मी वर्गात नसायचेच, अख्खं वर्ष मी नसायचेच वर्गात. गोखलेबाई काय म्हणायच्या? की 503 रोल नंबर नक्की कोण आहे ते मला सांगा तरी, असं म्हणायचं प्रोफेसर, कारण मी नसायचेच वर्गात. मराठीच्याच सुचेता गोखलेबाई. ओके. पण त्यानंतरचा पुढचा प्रवास कसा होता? म्हणजे आता मला असं वाटतं की कॉलेजमुळे स्टेज फिअर गेला असं म्हणायला हरकत नाही. हो अगदीच अगदीच. कारण एक मिनिट, नाही मी तुला थोडासा थांबवीन. तुझा स्टेज फेअर लहानपणीच गेला होता, कारण तुझ्या बाबांचा उषकाल वाद्यवृंद होता, त्याच्यात तू गायचीच होता. दुसरीत असल्यापासून गात होतेच. ओके. तसं होतं. कॉलेजमध्ये आता ऍडमिशन झालं, मी ऐकलेलं की ऍडमिशनचा हा तुझा किस्सा होता. पण त्याच्यानंतर पुढे जेव्हा मला कळालं की दोन्ही वर्ष आय थिंक 11वी 12वी तू लेक्चरला बसायची नाहीस. कारण 11वीला मी फेल झाले होते, त्यामुळे मग मला बाहेर न बसण्याचं, म्हणजे मी बाहेर न बसले, माझं वर्ष नाही गेलं पण बाहेर न बसले, पण तरी मी कॉलेजलाच पडीक असायचे. येस. पण 11वीला फेल होण्यामागचं नेमकं ते कारण काय होतं? हेच होतं की वर्गात नसून? माझा प्रॉब्लेम हा झाला होता, बरेच माणसांना ना ह्याच्या बाबतीत कन्फ्युजन आहे. प्रॉब्लेम हा झाला होता की मॅथ्स घेतलं होतं मी कॉमर्सला, आणि मॅथ्स बदलून सेक्रेटरियल प्रॅक्टिस घेण्याची एक डेट असते जी सतत नोटीस बोर्डला लावली जाते, जी क्लासरूममध्ये डिक्लेअर केली जाते. पण मी कधी क्लासमध्ये नसायचेच, त्यामुळे मला माहीतच नव्हतं की नोटीस कधी लागली, कधी आपण चेंज करू शकतो. त्यामुळे मला मॅथ्सच घ्यावं लागलं. आणि मॅथ्समध्ये असं असतं ना की 4 परीक्षा मिळून 104 टोटल व्हायला पाहिजे, असं एक ॲव्हरेज पकडतात. तर त्या 4 परीक्षा मिळून माझी 3 टोटल होती. मला येतच नव्हतं काही, ते जे काही परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स असं सगळं मॅथ्स होतं, त्यातलं मला काहीच येत नव्हतं, कारण मी लेक्चर्स अटेंडच केली नव्हती. त्यामुळे 4 परीक्षा मिळून 104ची जी टोटल, त्यातनं मला 3च मार्क होते, म्हणून मी फेल झाले होते. पण मला 67% होते बाकीच्या सगळ्या सब्जेक्टचे, त्यामुळे मी फेल झालेले. सो रिझल्ट वॉज फेल. पण जुईची 11वी फेल झाल्याची पार्टी झाली हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण मी आता हेच विचार केला, विद्यार्थी जेव्हा फेल होतो तेव्हा एकदमच आपण खचून जातो की फेल्युअर असतं ते आपल्यासाठी. ते सेलिब्रेट करणं आणि त्याला मोटिवेट करून पुढच्या वाटचालीसाठी प्रमोट करणं हे किती गरजेचं असतं. आणि तेव्हा कशा पद्धतीने तुम्ही जुईला केलेलं? काय झालं, त्या दिवशी माझा लेख पण आला होता कॉलेजमध्ये. हो बापरे. तन्मय आला होता आणि तो खूप हुशार मुलगा ग, यांची दोन्ही मुलं खूप हुशार. आणि बरं, मी आमच्या ओझरकर मॅडमच्या केबिनमध्ये लिटरली अशी बसले होते, कारण फेल झाले होते, घरी काय सांगायचं असे अनेक प्रश्न. आणि तन्मयने येऊन मला विचारलं, ए जुईताई तुला किती % पडले? माझं असं झालं, बापरे हा का विचारतो, आणि त्याला काहीतरी 97 वगैरे होते ग. म्हटलं त्याचं उलट करून पण मला नव्हते, त्यामुळे मला खूप वाईट वाटलं होतं. आणि मग सरांनी, पण एक नक्की सांगतो तुला की नापास होणं म्हणजे आयुष्य संपणं असं नसतं. पास आणि नापास या गोष्टींच्या पेक्षा तुम्हाला त्या गोष्टीबद्दल ज्ञान मिळतं की नाही हे महत्वाचं असतं. आणि कोणत्याही शिक्षकाचं ते काम असतं की विद्यार्थ्याला परीक्षेसाठी नाही तयार करायचं, त्याला आयुष्यासाठी तयार करायचं. यशाची पहिली पायरी असते वगैरे, हे नुसते संवाद नाही आहेत, हे जगण्याचं शास्त्र आहे. आणि ते अपयश स्वीकारण्याची आणि खंबीरपणे स्वीकारण्याची तयारी असावी लागते. मलाही 12वीच्या परीक्षेमध्ये अपयश मिळालं आणि मी नंतर बोर्डामध्येच नंबर मिळाला, विद्यापीठामध्ये नंतर नंबर मिळाला. ज्या दिवशी जुईया आली आणि खरंच तोंड पाडून बसली ती बिचारी, नापास, ठीक आहे ना, चल सेलिब्रेट करू. नापास तर काय, नापास झाली तर काय, सेलिब्रेट करूया. सर अगं हा, नापास होण्याचा अनुभव किती जणांना मिळतो, आता पण नापास होण्याचा अनुभव घेतला. पण एवढं नक्की आहे जुई की तुझं 12वीचं वर्ष वाया जाणार नाही, आपण बाहेरून बसू. मग जुईचा प्रश्न, बाबा, म्हणजे बाबाला मी सांगतो काळजी करू नको. आता बाबाला म्हणजे अरे तुरीतच आम्ही बोलणार ना, तर मी म्हटलं बाबांना सांगतो मी, तुझ्या नको काळजी करूस. मग तोपर्यंत काय झालं की आमची निघायची वेळ आली. बरं, माझ्या मुलाला सुट्टी लागली होती, आमचा सुट्टीमध्ये रिझल्ट लागलेला होता आणि आम्ही कुठल्या तरी कार्यक्रमाच्या तयारीसाठीच जमलो होतो. मग म्हटलं चला जाऊया. मग काय करावं, आमच्यावर अजून मला अजून विवेक दादा, हेमंती होती आणि आय थिंक मंदार जोशी होता. हा, ही सगळी आमची गाणारी वाजवणारी टीम. विवेक उत्तम तबला वाजवतो अजून, त्याच्या स्वतःचा स्वरबरसात नावाचा एक हे ब्रँड आहे, बरेच कार्यक्रम करत असतो. मंदार जोशी त्याला तबला उत्तम वाजवायचा, पण तो आता कुठेतरी नोकरी करतो. मी या चौघांना घेतलं, चला जाऊया. स्टेशनवर गेलो, फर्स्ट क्लासचं तिकीट काढलं आम्ही. सेकंड क्लास नाही, फर्स्ट क्लास. मला फ्रुटी दिलं होतं घेऊन.
चिप्स घेतल्या आणि आम्ही गाडीत खात गेलो. फक्त मी नेहमी ना कर्जत बाजूच्या फर्स्ट क्लास मध्ये आम्ही बसायचो, पण यावेळेला हिचं घर आहे ना माझं घर मागच्या बाजूला. मागच्या बाजूला टेकडी आहे आमच्या, फार सुंदर टेकडी आहे कर्जतची बाय द वे. टेकडी म्हणजे आपलं एक फिरण्याचं स्थानच आहे ते. तर त्या टेकडीच्या बाजूने आम्ही तिच्या घरी जाण्यासाठी मग आम्ही तिच्या घरी गेलो. तिच्या बाबांना सांगितलं, आणि तिचे बाबा मुळातच स्वतः कलाकार आहे, तो कवी आहे, त्याचे कविता संग्रह प्रसिद्ध झालेत. तर मग त्याला कळलेलं होतं की हा ठीक आहे, पण त्याला आणखीन एक खात्री दिली की तिचं वर्ष वाया जाणार नाही, पण तिला बाहेरून परीक्षेला बसू, आणि बाकी काय असेल ते बघायला मी समर्थ आहे, नको काळजी करस. तोही काही तिला बोलला नाही. एक लक्षात घेतलं पाहिजे की एखादा विद्यार्थी परीक्षेतल्या अपयशामुळे खचून जात असेल ना, तर त्याच्या मनामध्ये सर्वात अधिक भीती त्याच्या पालकांची असते, आई वडील काय म्हणतील, आणि दुसरी भीती समाजाची असते. त्या समाजाला खरं तुमच्या पास होण्याशी देणं घेणं काहीही नसतं. तुम्हालाच वाटत असतं आपण पास झालो, तुम्हालाच वाटत असतं आपण नापास झालो, पण ते महत्वाचं नाही. त्या दिवशी जो आयुष्यामध्ये जुई धडा शिकली ना, तो तिला आयुष्यामध्ये कायमचा उपयोगी पडला असं मला कायम म्हटलं. कारण तिने एक लक्षात घ्या, हे जे क्षेत्र आहे तिचं, मी त्या क्षेत्रामध्ये थोडंसं अगदी चिमुकला काहीतरी केलं असेल, पण ती त्या क्षेत्रामध्ये स्ट्रगल करते, थांबते, उभी राहते. कोणीतरी तिच्या मागे काहीतरी बोलतं, कोणीतरी पुढे काहीतरी बोलतं, आणि तरी सुद्धा तू तिथे उभी राहतेस, ठामपणाने उभी राहतेस. हे कुठून मिळतं तुला? हे महाविद्यालयात शिक्षणातूनच मिळतं. आणि नंतर ही नापास झालेली पोरगी पुढे मास मीडिया घेते आणि विद्यापीठामध्ये पहिली येते. का नाही याच्या विद्यार्थ्यांचा अभिमान वाटणार? काय असतं, अभ्यास हा महत्वाचा आहे, त्याच्यातून काही दुमत नाही, परंतु अन्य क्षेत्रामध्ये जाऊन आणि अभ्यास पण, अन्य क्षेत्रामध्ये तुम्ही जर अव्वल असाल तर अभ्यासात तुम्ही अव्वल असणारच आहात, हे तिच्याकडनं सिद्ध केलं जातं, तिने सिद्ध केलं. पण जुई ती झालेली पार्टी ती किती गरजेची होती आता असं वाटतं? ती खूप गरजेची होती. म्हणजे तेव्हाचा तो प्रसंग सगळा वेगळा होता, पण आज त्याच्याकडे तिराहित म्हणून बघताना असं वाटतं की असे शिक्षक नाही मिळत जे तुमचं फेलियर पण सेलिब्रेट करतात. आणि कसं आहे, तोच एक वॉर्निंग बेल असते की जागे व्हा. तुम्हाला ज्यासाठी ॲडमिशन दिलंय कॉलेजमध्ये मान्य आहे ते कराच, पण त्याबरोबर आपल्याला या फक्त जे परीक्षा आहेत त्यांच्या पलीकडे एक मोठं जग आहे बाहेर, जी मोठी परीक्षा चालू असणार आहे फॉर अ लाईफ टाईम. त्याच्यासाठी असे शिक्षक तयार करतात आणि त्यांनी मला तयार केलं. त्यामुळे तो प्रसंग खूप गरजेचा होता. हो, आणि त्याच्याचमुळे मग पुढे ते गोल्ड मेडल मिळणं ते सगळं. त्यानंतर तुला माहितीये का, माझं MBA झालं, त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन पण केलं मी. मला MBAला फर्स्ट इयरला स्कॉलरशिप मिळाली होती रशियाची, पण मी जाऊ शकले नाही कारण पुढचं पाऊल सुरू होती मालिका. पण अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यानंतर मला मिळत गेल्या. पण आज ना त्या गोष्टींकडे बघताना एखाद्या गोष्टीचं यश पण माझ्या डोक्यात जात नाही आणि फेलियर पण जात नाही. त्या गोष्टींकडे त्यांनी मला जे बघणं ज्या प्रकारे शिकवलं ना, सो पास झालीस, ओके ठीक आहे, गुड, अजून हार्डवर्क कर, आणि ते तिथेच सोडते. मग मी ते घेऊन नाही पुढे जात. पुढच्या गोष्टी अजून काय करायच्यात हे मी बघत राहते नेहमी. किती छान. पण सर, आता तिचा हा प्रवास झाल्याच्या नंतर जेव्हा आता तिने जसं म्हटलं की तेव्हा मालिका सुरू होती, आणि जेव्हा जुईचं पहिलं ऑडिशन झालं असेल आणि त्यानंतर ती जे छोट्या पडद्यावर काम करायला लागली आणि तुम्ही ते पाहिलं, तेव्हा काय वाटलेलं सर? खरी गंमत सांगू का, जुई तिने ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं, मला माहिती होतं, माझ्यासमोरच झालं. पोस्ट ग्रॅज्युएशन झालं तेही मला माहिती होतं. पण नंतर तिने एका दूरदर्शनच्या दूरचित्रवाणीच्या प्रायव्हेट चॅनलवरती काही काळ नोकरी केली. हो, ती मला काहीही माहित नव्हती. आणि अचानक एके दिवशी ND स्टुडिओमध्ये मी गेलो होतो, आमच्या कर्जतच्या जवळच आहे. नितीन देसाई माझे छान मित्र आहेत. डॉक्टर अमोल कोल्हे राजा शिवछत्रपतींचं काम करत होता. माझा भाऊ त्यामध्ये औरंगजेबाचं काम करत होता, यतीन. या सगळ्यांना भेटायला म्हणून मी गेलो, आणि अचानक एका छोट्या केबिन मधनं जुई बाहेर, आणि तिने असा गेटअप वगैरे केला. जुया, तू इथे काय करते? लिटरली मी असं धरून झालं. अमोल मला म्हणतो, तुम्ही ओळखता हिला? अर्थात, माझी पोरगी आहे ती, पण ती इथे काय करते? मग तिने मला सांगितलं की बाजीराव मस्तानी मालिकेमध्ये मस्तानीच्या मैत्रिणीचं काम करण्यासाठी ती तिथे आली होती. पण तिथे तिची ऑडिशन कशी झाली, काय झाली, हे तिने मला कधीही सांगितलं नाही. पण नंतर केव्हा तरी तिच्या एका मुलाखतीत कळलं. तो किस्सा आहे तिचा. येस.
हो, ती मैत्रिणीसोबत हो. ऑडिशन द्यायला गेलेली हा. आणि तिचं सिलेक्शन जायचं झालं. होतं म्हणून मी मालुसरे? मालुसरे अच्छा. आणि तिला जायचं होतं, तिच्या बरोबर मी गेले आणि सिलेक्शन माझं झालं. वा. पण सर आता तिची सिरियल जी सुरू आहे त्यात तिला पाहताना आणि प्रेक्षकांचं भरभरून प्रेम तिला मिळतंय, हे सगळं आपल्या विद्यार्थिनीला मिळतंय. याकडे पाहतानाच सर म्हणून तिचे किंवा मला पर्सनली माहितीये की हे बाप लेकीचं नातं आहे. आता ते गुरु शिष्याच्या पलीकडे जाऊन बाप लेकीचं नातं झालंय, तर ते बाप म्हणून पाहताना अनुभवताना कसं वाटतंय? छान वाटतं, म्हणजे अभिमान वाटतो ग आपल्याला. म्हणजे आता इथे तू एका चॅनलच्या करता आमचा इंटरव्ह्यू घेतेस, हे सुद्धा मला केवढं ग्रेट वाटतंय. की काल परवा आपल्या कॉलेजमध्ये आपलं मोठं पटांगण आहे, हो. त्याच्यामध्ये ना आपण दहीहंडी लावली होती. आणि आमची दहीहंडी नव्हती, पुस्तकांची हंडी होती. दहीहंडी लावली आणि त्याला पुस्तकं लावली. तुम्ही हंडी फोडायची, बरं ती हंडी मुलींनी फोडायची आहे. त्याच्यामध्ये ही सगळ्यात वर चढून तिने हंडी फोडली होती. तिथेही CHM. आपल्याच कॉलेजमध्ये होता, वाङ्मय मंडळाचा कार्यक्रम होता. आणि हे करत असलेली ती मुलगी त्यावेळेला किती ओरडा खाल्ला असेल तिने. तुला गंमत सांगतो, ही 2004-5चीच गोष्ट आपली. आम्हाला कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे. मग काय तेवढ्यात प्रवीण नायर नावाचा आमचा विद्यार्थी आहे. तो म्हणजे संगीताचा असा किडा आणि त्याला टेक्निकली खूप माहिती आणि तो ऐकत असतो खूप. तो आणि मोहित शास्त्री हे दोघं जण आमच्याकडे एक टेप घेऊन आले. सर हे सुनो आप. ती होती अजय अतुलनी केलेली प्रणम्य शिरसा देव. SP बालसुब्रमण्यम यांनी गायलेलं प्रणम्य शिरसा. पण म्युझिक यांचं होतं ना, अजय अतुलचं का वेगळंच होतं? अत्यंत सुंदर होतं. म्हटलं आता कोण गाणार? तो आम्हाला असा एक वेगळा पॅटर्न तयार करायचा होता. जुई होती, जुईच्या बरोबर हेमंती आणि जुई या दोघींनी मग याने एक त्याचा मायनस ट्रॅक बनवला. तो मायनस ट्रॅक वरती ह्या मुली, तुझा विश्वास नाही बसणार, आजच्या कॉलेजच्या मुलांना पण विश्वास नाही बसणार, सकाळी 7ला आलेली मुलं रात्री 10 वाजेपर्यंत कॉलेजमध्ये रिहर्सल करत बसलेली असायची. आणि काय नाही, बसलाय रिहर्सल करतायत तासन तास, जोपर्यंत तुला विश्वास नाही बसणार. 16 वर्षाची मुलं परफेक्शन साठी 10 तास मेहनत करतात. मी शिक्षक म्हणून त्यांच्यासाठी काय करायचं? मी काही गाणार नाहीये. मी त्यांच्याकरता इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचं, त्यांच्यासाठी जागा तयार करायची. ते काम मी करत होतो. माझ्या मागे माझ्या बाई करत होत्या, त्या उभ्या होत्या. त्यांच्या मागे आपले प्राचार्य दिनेश पंजवानी ते होते. त्यामुळे तिथे ती प्रणम्य शिरसा देवम म्हणणारी शांतिवनच्या नाचरे मोरा आणि तिथून ती आज पुढचं पाऊल झालं. त्याच्यानंतर अजून 4-5 सिरियल्स झाल्या आणि आज ठरलं तर मग म्हणणं ती आजच्या घडीला मराठीतली सर्वात मोठी अभिनेत्री म्हणून उभी राहते. छान वाटतं ग असं. पण या सगळ्या कलागुणांना वाव तिथूनच सुरुवात झाली, कॉलेजपासून मिळणं. प्रवास कसा होता तो? किती ओरडा खाल्लास? तुला सांगू का, मला ना सर फार नाही ओरडायचे. मी खरं सांगते, मी त्यांचा ओरडा नाही खाल्लेला. ते काळजीपूर्वकच मला नेहमी, म्हणजे त्यांना खूप काळजी वाटायची माझी, त्यावरनच मी जे काही ओरडे खाल्लेत ना त्यांचे ते खाल्ले. बट नाहीतर मला तसं कधीच जसे इतर मुलांना खरं खरं रागवायचं ना, माझ्यावर कधीच नाही रागवलेले ते. तिने वेळ नाही येऊन दिली ना. मी तशी खूप ओबिडियंट होते आणि सर सांगतील ते ऐकायचे. बरं, ते मला कधीच प्रोफेसर म्हणून शिकवायला आले नाहीत, पण मी पडीक असायचे मराठी डिपार्टमेंटला. मी भलेही BMM ची स्टुडंट होते, पण मी मराठी डिपार्टमेंटला पडीक असायचे. मी बरेचदा आमच्या ओझरकरबाईंच्या लेक्चर्सला बसलेली आहे. म्हणजे मला प्रेम होतं समाव त्या क्लासरूमबद्दल, सरांबद्दल, बाईंबद्दल. आणि तिथे जे काही शिकवलं जायचं ते मी खूप सिन्सिअरली फॉलो करायचे. त्यामुळे मग रिहर्सल असेल तर मी रिहर्सल्स पण सिन्सिअरली करायचे. जे काही असेल ते. मी स्पोर्ट्स पर्सन पण होते, पण मग मला सरांनी बॉल बॅडमिंटन प्लेअर होते, बॉल प्लेअर होते. पण सर मला एकदा ओरडले होते की जुई तू गातेस त्यामुळे घसा सांभाळ. सर मला तेव्हा ओरडले होते की तुझा गळा सांभाळायला हवायस, तू ग्राउंडवर ओरडत असतेस जोरजोरात. मग मी त्याची काळजी घ्यायला लागले. पण म्हणजे अशा सगळ्या गोष्टी, त्यामुळे ते मला ओरडले नाही. तिला आम्ही खेळण्यापासून तिला वंचित केलं, पण त्यामुळे त्याचं गाणं शाबूत राहिलं. म्हणजे मी खूप खेळले तेव्हा. पण सरांनी अशा काही गोष्टी सांगितल्या. 1 मिनिट परत थांबवतो तुला. ती आमच्या मुंबई विद्यापीठामध्ये आम्ही चॅम्पियन होतो, ठाणे जिल्ह्याचे चॅम्पियन होतो. चॅम्पियन टीम मध्ये होती ती बॉल बॅडमिंटन मध्ये. आणि मी शॉर्ट सर्व्हिस साठी फेमस होते, कारण माझी हाईट कमी, त्यामुळे मला पुढे उभा करायचे शॉर्ट सर्व्हिस साठी. आणि मी जी सर्व्हिस करायचे ना ती समोरच्याला कधी मारताच नाही आली.
तो पॉइंट मिळायचा आम्हाला Correct. त्यासाठी मी फेमस होते. पण मग ते सगळं नंतर ते गाण्यामुळे थांबलं सगळं, हो ते थांबलं. बट मला एकच म्हणायचंय की शिकले ना, खेळले मी, मजा आली. त्या वेळेला आपण ते करतो. पण ज्या गोष्टी यांनी मला सांगितल्या त्या लॉंग रनसाठी मला खूप उपयोगी पडतात. आणि आजही असं बरेचदा होतं, मी सेटवरनं निघाले की आईला फोन करते की निघाले, 5 मिनिटात तो फोन संपतो आणि नंतर सरांची फोन सुरू होतो, तो पाऊण तास चालतो. वा, आम्ही त्यात गॉसिप करतो, आम्ही त्यात जीवनाच्या सार अशा काय काही गोष्टी डिस्कस करतो. आम्ही एकमेकांना काय जे काय सांगायचंय, केवढं राहिलंय सांगायचं, बोलायचं, ते सगळं बोलतो. असे आमचे पाऊण एक तास कॉल चालतात. आणि मला ऍक्च्युली माहिती आहे की सर माझ्याशी बोलत असतात का, तर मी जागी राहावी ना घरी पोहोचेपर्यंत गाडी चालवताना, म्हणून ते माझ्याशी बोलत असतात. त्यांना काळजी असते ती की जुयाला झोप लागली तर मध्ये. आणि मग कधी कधी आमचे फोन सकाळी 7, 7:15 पण होतात. हा, कॉलेजला ते जाण्याच्या आधी आणि लेक्चर सुरू होण्याच्या आधी. तो असे हे आमचे टाइम झोन्स आहेत. आणि आमच्याकडे प्रत्येक वेळेलाच खूप बोलायला असतं, आम्हाला खूप बडबडायचं असतं, आमच्याकडे खूप गॉसिप असतं. म्हणजे आणि एक असं रिलेशन आहे की ते माझे मित्र आहेत, ते माझ्या वडिलांसारखे आहेत, ते माझे सर आहेत. एक वेगळं रिलेशन आहे की मी खूप कम्फर्टेबल असते, मी वाटेल ते त्यांना बोलते, मी त्यांना ओरडते पण. अशा खूप गोष्टी आहेत. सो ही इज लाईक दॅट फॉर मी. सर पण त्या वयात असं होतं की काय करावं काय नाही करावं हे कळत नाही, सुचत नाही. हे सगळं असताना जुईमधले हे कलागुण ओळखून तिला यासाठी पुश केलं, हे सगळं कसं होतं ते? तिच्याकडे अभिनयाचा गुण होता हे आम्हाला कॉलेजमध्ये कधीच कळलं नाही. म्हणजे ती जेव्हा मला बाजीराव मस्तानीच्या त्या मेकअप रूम मध्ये दिसली, जुया तू ऍक्टिंग करणार आहेस? हो सर. आणि त्यानंतर जेव्हा मी विजय राणे मला म्हणाला, तो त्याचा डायरेक्टर होता, विजय मला म्हणाला की सर ती खूप छान काम करते, तिला भविष्य आहे. मी तिला नाही सांगितलं, पण मग केतनला केव्हा तरी मी म्हणालो की विजय राणे तिच्याबद्दल कौतुकाने बोलत होता. दिलीपला सांगितलं, केतनला नाही सांगितलं. आणि नंतर मग जेव्हा तिला पहिल्यांदा स्क्रीनवर बघितला त्यावेळेला मला आता बोलायला हरकत नाही, बरेच वर्ष होऊन गेले, अरे ही मस्तानी का नव्हती. मला नेहमी वाटतं की ही माझी मुलं ही नेहमी केंद्रस्थानीच असायला पाहिजे. ते साईड रोल वगैरे तिच्यासाठी नव्हतेच. आणि म्हणून ती एखाद्या याच्यात ती साईड रोल मध्ये गेली, नंतर प्रत्येक वेळी ती सेंटरलाच होती. बिकॉज शी डिझर्व्स दॅट प्लेस. ती तिथे असायलाच हवी होती, ती नसती चालत नसतं. आता केंद्रस्थानीच आहे. आता प्रेक्षक इतकं भरभरून प्रेम करतात ना की आम्हाला कमेंट्स करतात की जुईचा इंटरव्ह्यू कधी घेताय, तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतं. आणि हे करताना मला देखील खूप छान वाटतं की माझी सिनियर आहे आणि तिच्यासाठी हे सगळं. म्हणजे प्रेक्षक असं असतं की ते तिच्यावर प्रेम करतात, पण आमच्या थ्रू करतात ना, मग त्याच्यासाठी अजून आनंद वाटतो की आपण त्याचा एक भाग बनतो. जुई हे सगळ्या गोष्टीकडे आता मागे वळून जेव्हा बघते, आणि जसं मला मी फोनवर बोलत असताना सरांचा आणि माझा विषय झालेला, आणि सगळ्यात मोठा एक टप्पा होता तो म्हणजे आजारपणाचा. आणि त्यावेळीसही तू सरांशी बोललेली. सो मला सांग की त्या टप्प्यात सरांची किती साथ लागली, कारण फॅमिली सगळे तुझ्यासोबत होते हे खूप ऐकलं. पण मला सरांनी सांगितलेलं की तेव्हा देखील तिने मला ते सांगितलेलं, तेव्हा देखील आम्ही कॉन्टॅक्टमध्ये होतो आणि तिने माझ्याशी देखील ती गोष्ट शेअर केलेली की मला असा त्रास झाला आहे आणि मला हे सगळं सफर करावं लागतं. तेव्हा मेंटली खूप खचली असतील. ऑफकोर्स सरांनी तुला साथ दिली हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण मला आता तेच प्रेक्षकांना सांगायचं आहे की तेव्हा त्यांची ती साथ असणं, त्यांच्यासोबत ते शेअर करणं, त्या सगळ्या फिलिंग्स कशा होत्या? तेव्हा ना सरांना मी गाडीतच त्यांच्या पहिल्यांदा शेअर केलं होतं. आम्ही माझ्या घरी चाललो होतो परत एका कार्यक्रमावरून, आणि मी असं खूप सहज सरांना सांगून टाकलं की असं असं झालंय सर, तुम्हाला माहीत नाही, मी तुम्हाला सांगितलं नाही आहे, पण असं असं झालंय. तर काही काळ गाडीत शांतता होती. सर काहीच बोलले नाहीत, कारण ॲक्च्युली ना त्यांना खूप भरून आलेलं, त्यांना खूप वाईट वाटत होतं. पण शेवटी पुरुष वडील हे मुलीसमोर पटकन असं एक्सप्रेस होत नाहीत. सो त्यामुळे ते पण तेव्हा झाले नव्हते एक्सप्रेस. त्याच्यानंतर त्यांनी मला घरी सोडलं, ते घरी आले होते मला सोडलं त्यांनी, छान माझ्याशी बोलले वगैरे. नंतर फोन केला होता मला, आणि मग ते माझ्याशी इतकं बोलले की, आणि मग म्हणाले की जुया तुम्हाला बोलली नाहीस एवढे दिवस, एवढी वर्ष, असं असं घडत होतं सगळं. पण त्यानंतर त्यांच्याशी माझं शेअर करण्याचा अजून एक कम्फर्ट झोन वाढला, त्यांचाही माझ्या बाबतीतला वाढला. आणि आपण म्हणतो ना की शेवटी गुरु किंवा आपला एक शिक्षक किंवा आपली एक अशी व्यक्ती ती काय असते जी आपल्याला बळ नाही देत. त्यांनी मला खूप
प्रत्येक गोष्टीत बळ. मग मला छोट्या छोट्या कार्यक्रमांना ते न्यायला लागले की जेणेकरून माझं माइंड डायव्हर्ट होईल. तेव्हा माझं कुठलं काम पण सुरू नव्हतं, त्यामुळे मग वेगळ्या इव्हेंट्सला बोलवणं, कुठल्या कार्यक्रमांना मला काहीतरी वाचायलाच सांगणं, एखादं पुस्तकच देणं, अशा खूप गोष्टी करून त्यांनी माझं माइंड डायव्हर्ट करण्याचं खूप काम केलं की जेणेकरून नेगेटिव्ह थॉट्स माझ्या डोक्यात कुठून येणार नाहीत. कर्जतला गेले किंवा कॉलेजच्या कार्यक्रमांना भेटणं असं तर होत राहायचं, पण अशा बऱ्याच गोष्टी असायच्या. आणि मी म्हटलं ना की फोनवर उचलला फोन, डायल केला सरांना, हा जो कम्फर्ट झोन आला ना तो त्यानंतर आला की मी कधीही त्यांना फोन करून त्रास देऊ शकते हक्काने किंवा शेअर करू शकते की सर आत्ता माझ्याशी बोला. जसं मी त्यांना सांगितलं, आज ते त्यांचं कॉलेज लेक्चर संपवून आलेत, मी त्यांना सांगितलं होतं त्यांना सांगा मी मुलीच्या सेटवर चाललोय, मी लवकर निघतोय, आज लेक्चर नाही होणार. मी असंच सांगितलं प्राचार्यांना. सो त्यामुळे तो जो कम्फर्ट झोन झाला ना तेव्हापासून मला असं वाटतं की खूप गरजेचं होतं मी त्यांच्याशी शेअर करणं आणि त्यांनी मला कम्फर्ट करणं तेव्हा. आणि मग त्यानंतर डॉक्टर्स तर असतातच, ते मेडिकली हे, बट आपण मानसिकरित्या जास्त म्हणतो ना स्ट्रॉंग असणं गरजेचं असतं. तर यांनी ते काम केलं तेव्हा. मला खूप, माझ्याबरोबर आणखीन बरीच माणसं होती यामध्ये, पण सरांचं एक वेगळं स्थान आहे. आणि मी सगळ्यांना नेहमी सांगते, माझ्या वडिलांना पण माहिती आहे की मी त्यांच्याशी पण काही गोष्टी शेअर नाही करत जेवढ्या सरांशी शेअर करते. त्यामुळे ही इज दॅट पर्सन फॉर मी. खरं आहे, तिच्यात माझ्या मला ते बॉन्डिंग आहे. जुई अमुक एक पुस्तक वाचलं का, तुला माहिती आहे जुईचं पाळीव प्राण्यांच्या बद्दलचं प्रेम जगविख्यात आहे, पण त्यांच्याबद्दल लिहायला मी तिला सांगेन. हो, पहिला लेख जो मी न्यूजपेपरला लिहिला तो सरांनी मला तेव्हा मोटिवेट केलं होतं आणि म्हणून मी लिहिला. आणि आज मी एका न्यूजपेपरचे पाक्षिक लेखन करते. सो म्हणजे तुम्हाला आठवतंय सर, मी जेव्हा CHM कॉलेजला ॲडमिशन घेतली तेव्हा सुचेता बेहरे होत्या आणि आपल्या इंग्लिशच्या अश्विनी मॅम होत्या. हो, अश्विनी गोखले मॅडम. अश्विनी गोखले मॅम. तर त्यांना इंग्लिशला नाही, इकॉनॉमिक्सला. तर सरांनी इंट्रोड्यूस केलं मला की ही ह्या फॅमिलीतली आहे असं. तर त्यानं पटकन मला अशा पाया पडायला आल्या. मला आजही तो प्रसंग आठवतोय. आणि माझ्यासाठी ती गोष्ट खूप अशी होती की स्टाफ रूममध्ये एक प्रोफेसर तुमच्या पाया पडायला येते. तर मी सरांना विचारलं की असं का केलं त्यांनी, कारण मला तोपर्यंत अंदाजा नव्हता की मी कुठल्या फॅमिलीतली आहे, माझ्या म्हणजे कशासाठी त्यांनी आहे. आणि मग मला सर म्हणाले की तुझ्या फॅमिलीत काय काय गोष्टी आहेत म्हणे आणि तू बुक्स म्हणणार पुस्तकांना, तुला कळत नाहीये कोण आहेस काय आहेस. मग मला सरांनी एक एक गोष्टी सांगायला सुरुवात केली की गडकऱ्यांनी काय लिहिलं की कसं काय काय. कारण माझं ना शालेय शिक्षण पण बॉम्बेत झालं होतं, मी फॅमिली बरोबर आमच्या नव्हते, मी माझ्या आत्याकडे होते. त्यामुळे ह्या ज्या काही मेन गोष्टी होत्या ना त्या मी खूप मिस केलेल्या होत्या, ज्या मला सरांनी एक एक गोष्टी सांगत गेले ते. आणि त्यानंतर मला कळत गेलं की कसं आपलं वाचन पाहिजे, आपल्या ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत. आणि तेव्हा त्यांनी मला वाचायला पण तेव्हा माझी सुरुवात झाली. खरं तर पुस्तकं एक एक द्यायचे, आमच्या लायब्ररीतली पुस्तकं मी न्यायचे घरी. आणि मग सरांनी मला काही वर्षांनंतर लिखाण करायला सांगितलं आणि आज मी एका न्यूजपेपरचं रेग्युलर लेखन करते. त्यामुळे माझ्यासाठी हा प्रवास 0मधनं सुरू होऊन आता कुठेतरी 25% पर्यंत येऊन पोहोचण्याचा यांच्यामुळे शक्य झालेला आहे. मी तिला आता आज तुझ्यासमोर एक गोष्ट सांगणार आहे. हा जो तिचा जो आजारपणाचा प्रवास होता, त्या आजारपणाच्या संबंध टप्प्याला तू कसं ओलांडलंस, त्याच्यावर कशी मात केलीस, ही सक्सेस स्टोरी नाही आहे, ही स्ट्रगल स्टोरी आहे. हो, त्या स्ट्रगल स्टोरीबद्दल तुला लिहायला पाहिजे. ते लिहून टाक, एक पुस्तक काढ, लिह, ते कोणीही छापेल. सर मला नेहमी सांगतात की जुया तू लिह, पब्लिशिंग काय कसं करायचं पब्लिश मी बघतो. म्हणजे ते नेहमी त्या ह्याच्यावर आहेत की तू लिहित राहा. तुला गंमत आहे का, अनेकांची अक्षरं खराब असतात ना. आपल्या कॉलेजच्या सगळ्या कार्यक्रमांची लिस्ट, त्यावेळेला कम्प्युटर एवढे नव्हते, हँड रिटन, जुई लिस्ट बनवून टाक. तिचं अक्षर मोत्याच्या दाण्यासारखं आहे. ह्या ठरलं तर मग मध्ये पत्र ती तुझ्या असतात. मला वाटलं, मी बायकोला म्हटलं होतं हे तिचं अक्षर, मला लिहायला लावतात ना, मीच लिहिते. मी म्हटलं होतं तिला हे जुईचं अक्षर असणार. पण सर जुई कॉलेजमध्ये ओव्हरऑल कशी होती? दंगेकर नव्हती, शांत होती, खरंच शांत होती. आणि ती फोकस्ड होती. ती गाण्याच्या कार्यक्रमामध्ये होती कारण ती गणिताच्या तासाला का बसत नव्हती, कारण ती गाण्याच्या कार्यक्रमात हा फोकस होता तिचा. हे फार महत्वाचं, फोकस क्लिअर होता. पण त्यानंतर जेव्हा फटका पडला परीक्षेत नापास होण्याचा, त्यानंतर ती कॉलेजला नेहमी कार्यक्रमांच्या रिहर्सलला यायची. लोकांना, इव्हन आमच्या प्राचार्यांना माहित नव्हतं की हिची दांडीगोल झाली आणि 17 नंबरनी बाहेरच्या 17 क्रमांकाचा फॉर्म आहे तो भरून 12वीची परीक्षा येते. ही शांतपणे येऊन गाण्याचे कार्यक्रम करायचे, निघून जायची. पण त्यानंतर 12वी झाल्यानंतर सुद्धा मास मीडियाचा अभ्यास करत असताना तेव्हा ती एक दोनदा मी तिला म्हणत, जुई रिहर्सल, सर मी जाते, वेळच्या वेळी करते, काळजी करू नका. मग ती विवेक, मोहित हे काय रिहर्सल घ्यायचे ते घ्यायचे, विनीत, आणि मग ती निघून जायची.
तिची माझी भेट मग कॉलेजमध्ये लेक्चरलाच जाऊन बसायची, कारण माझं सकाळचं लेक्चर असायचं, मास मीडियाचं लेक्चर आपलं दुपारचं. ती हे सकाळच्या वेळेला यांच्याकरता दिलेली वेगळी रूम, तिथे त्यांची रिहर्सल. जुई रिहर्सल, सर हो गया उसका रिहर्सल. अच्छा हो गया पक्का, नाही नाही जुई फिर से, सर जाऊ गया. तरी पण मी तिच्यानं गाऊन घेतल्याशिवाय मी काय सोडायचो नाही तिला, पण ती फोकस्ड होती. तिला ते माहिती लोकल मी कर्जतला पकडायचे, ती 6:45-7 पर्यंत 6:35 आणि नाही मी 5:45 पकडायचे कर्जत, आणि मग त्याच्याने 7ला नाही 6:35 पोहोचायची, आपण त्याच गाडीला असायचो. आणि मग तिथे पोहोचल्यावर रिहर्सल्स, एक मिनिट, तिचं कॉलेजचं लेक्चर हे 10:30 सुरू व्हायचं, त्याच्या आधी रिहर्सल करायची, सरांच्या नावावर कॅन्टीनला खायचं, टाइमपास करायचा, आणि मग लेक्चरला जायचं. BMMचं लेक्चर झाल्यावर परत मराठी डिपार्टमेंटला येऊन पडीक तिथे व्हायचं, आणि ती शेवटची आपली ठाणा कर्जत ती पकडून घरी जायचं. हा रोजचा दिनक्रम. पण हे आपल्या कॉलेजमध्ये खूप छान होतं की सरांच्या नावावर बिल करायचं. आजन्म सरांच्या नावावर इतकी बिलं आम्ही कॅन्टीनला टाकली आहेत, आणि आम्हाला तेव्हा माहित नाही का सतत भूकच लागलेली असायची. पण त्या सगळ्याचा आज आपण त्यातनं खूप काही शिकून जातो. जसं मगाशी आपण बोलत होतो त्याबद्दल काय सांगशील? कारण की आता आपण खूप इझिली बोलतो की सरांच्या नावावर तेव्हा आपण खूप सारे बिल करायचो, खायचो आणि निघून जायचो, पण आता ते जीवनात खूप काही शिकवतं आपल्याला. आता असं वाटतं ना की जर आपण देऊ शकतो तर का नाही द्यायचं, हे त्यांच्याकडून शिकलो. जेव घालावं किंवा आपल्या बरोबर जे कोणी आहेत त्यांना घेऊन पुढे चालावं. कितीही मुलं, आणि आजही मी ह्या गोष्टीवर आता बिलीव्ह करते की जर मला पॉसिबल आहे ना तर मी देणार. ते मी त्यांच्याकडनं शिकले, आणि कितीही मुलांनी बिल्स त्यांच्या नावावर टाकली तरी कधी त्यांनी कोणाला क्रॉस क्वेश्चन केलं नाही की का. कारण मुलं आहेत, आपुलकी असते, आणि मुलांनाही सरांच्या बाबतीत प्रेम असतं, म्हणून हक्काने ते त्यांच्यावर बिल टाकायचे. पण त्यांच्याकडनं मी शिकलं की त्यावेळेला मोठं कसं व्हायचं, म्हणजे कसं की आपण मोठे म्हणून त्यांना खाऊ घालायचं, आणि ते मला आवडतं. मला ते मी आजही करते. आज तुला आपण सेटवरती इथे आलो ठरलं तर मागच्या काल जुईचा वाढदिवस होता, हो सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या, पण आज जुईनं इथल्या संपूर्ण स्टाफला आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने छान प्रेमाने जेव घातलं. ते बघताना असं ऊर भरून येत होता. येस, की पोरं शिकली, आपण काय करतो हे आपण करत राहायचं. तुम्ही हे करा हे सांगायचं नाही, पण मुलं ती करत राहतात. हे बघताना जे एक समाधान मिळते ना जुई, ते खूप छान असं. मला आज खूप बरं वाटत होतं की ती बारीक सारीक छोट्यातल्या छोट्या तिथल्या तंत्रज्ञाची चौकशी करत होती. तुम्ही जेवलात का, हे केलं का, ते केलं का, किती गोड वाटतं ते. शेवटी हीच फॅमिली आहे ना ग, ह्यांच्यामुळे आज आम्ही दिसतो, त्यांच्यामुळे आज आम्ही असतो. त्यामुळे मग एक टोकन ऑफ लव्ह म्हणून त्यांना जेव घालण्यात काहीच हरकत नाहीये, आणि तेवढा खर्च आपण करूच शकतो. देवाच्या कृपेने आहे आपल्याकडे तर करावं, मला असं वाटतं. जुई ना एका रियालिटी शोचा भाग होती, आणि त्या रियालिटी शो मध्ये 50 दिवस जुई त्या शो मध्ये राहिली आणि निघाली. जेव्हा ती घराबाहेर निघाली बिग बॉस मधून, तेव्हा सर वाईट वाटत होतं की अजून तिने खेळायला हवं होतं. सरांना सर हे म्हणतील की जुईनी तिथे जायलाच नव्हतं पाहिजे, माझी जुया त्यात मला नकोय. मी तिला असंच सांगितलं होतं, तिचा मला फोन आला होता, सर असं असं करते जुई प्लीज नको जाऊस. पण काहीतरी तिला व्यावसायिक गरजा अडचणी असतील, तिला तिने कदाचित शब्द दिला, तो पाळायला लागला. पण त्यानंतर जुईच्या शांतपणे ती खेळत होती. त्याचे एक आहे ना की मला ती का आवडते, का अभिमान वाटतो, की ती ज्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रामध्ये ना स्वतःला गाजवण्याची पद्धत आहे. सगळे नखरे करायचे. ज्या रियालिटी शो मध्ये ती होती त्या रियालिटी शो मध्ये जर तुम्हाला स्वतःला लोकांच्या नजरेत भरायचं असेल तर तुम्ही त्याच्यापेक्षा अधिक काहीतरी आक्रस्ताळेपणा करणं हे त्याचं एक गमक मानलं होतं यशाचं. पण हे पोरगं त्याच्यामध्ये कधीही आक्रस्ताळ नव्हतं, कधीही आरडाओरडा झाला नाही. शांतपणे ती 50 दिवस 54 दिवस टिकली. कशामुळे? तिच्या एकूण व्यक्तिमत्वाच्या मध्ये असलेल्या स्थैर्यामुळे. मी तिला अनालाइज करतो ना त्यावेळेला मला नेहमी जाणवतं, तिच्या घरी दरवर्षी दत्त जयंती असते, त्या दत्त जयंतीला मी जातो, आणि दत्ताचं स्थान त्यांच्या घरामध्ये आहे. तिच्या घराच्या बाहेर औदुंबर आहे, आणि ती दत्तांचं प्रेमाने करते. दत्त हे दैवत आपल्याकडे एक स्थान आहे, स्थैर्य आहे. ते स्थैर्य ते तिला देत राहतात. त्यामुळे मग कधी कधी कोणीतरी माझ्याजवळ तिच्याबद्दल वेडेवाकडं बोलतं, मी असं उत्तर तर देऊ शकत नाही आपण त्या व्यक्तीला, कारण का ती समोरची व्यक्ती पण माझी मित्र असू शकते ना. ठीक आहे, मला माहिती आहे ती काय आहे ती,
आणि तिला जाऊन मी सांगतो जुया तो असंच ही व्यक्ती असंच जुया तर बोलत होती, तो माणूस असं बोलत होता. सर जाऊ द्या ना, आपल्या अंगाला थोडीच भोकं पडतात. हे चिडणार मी, कोणीतरी बोललेलं असतं तिला आणि समजून तीच माझी घालणार. जाऊ दे ना सर, कशाला लक्ष द्यायचं. पण हे स्थैर्य कुठे द्यायचं? ते स्थैर्य तुमची ज्या दैवी तत्वावरती श्रद्धा असते ते तत्व तुम्हाला ती श्रद्धा देतात. दत्तगुरु तर आहेतच, पण त्याच्याबरोबर तिची तिच्या कामावरची निष्ठा आहे, कामावरची श्रद्धा आहे. मी कधी तिला ओरडलो परवाच्या दिवशी, रात्री 2:30 वाजता आली, पुन्हा सकाळी 7ला सेटला जायला लागली. अक्कल आहे का तुला? असं खरं बोलू नये. आता ती झाली, आता एवढी मोठी स्टार आहे, पण अक्कल करण्याचा अधिकार स्टार नको म्हणून मला पण आहेस ना. नाहीये. बरं नाहीयेस, स्टार नसलेली अभिनेत्री असं म्हणू. स्टार नसलेली स्टार, मी मागे नाही जाणार. स्टार नसलेली स्टार जी आहे, तू एवढं सगळं कसं करू शकतेस आणि एवढ्या सगळ्या आजारपणाच्या नंतर हे सगळं कसं जिंकू शकतं? सर मी शांत राहते, मी कोणत्याही प्रकारचा ताण घेत नाही. नीलम तुला एक गंमत सांगतो. माझी आपण बोलत होतो ना की जुईला टीका बिका, आणि तिला मधल्या काळामध्ये आजारपणाच्या थोडस पूर्वी काही काळ ती फार कामं करत नव्हती. मला हौस ना, जुया चल माझ्याबरोबर. मी तिला एका सेटवर घेऊन गेलो, त्या डिरेक्टरच्याकडे गेलो. हे सगळं झालं, जुईचं तिचं त्यांचं इनिशियल बोलणं वगैरे झालं आणि ती बाहेर बसली. मी त्याशी बोलत बसलो, तर त्यांनी मला सांगितलं, सर काय माहितीये का, तिचे डोळे निस्तेज आहेत. मी आधी एक क्षण कळलंच नाही मला, हिचे डोळे निस्तेज. आय थिंक तू कुठेतरी काहीतरी चुकतोयस. त्या मित्राला म्हण, समथिंग इज रॉंग, तिचे डोळे निस्तेज नाही आहेत. पण लेट मी टेल यू की एक दिवस ती राज्य करेल. ठीक आहे, आज तू म्हण, पण मी बाहेर फुणफुणतच आलो. आपल्या मुलीला कोणी असं बोललं मी असं रागात चायला जुई, आता चायला हे आपसूक येणार ना, पण ते कट करू नको आहे. चायला जुई हसायचं म्हणाला तो. शक्य आहे का? पुढचं पॉल मध्ये 4-5 वर्ष काय केलं? ठीक आहे, तो साधा रोल होता का? किती शेड्स होत्या ते सगळं करून, पण नाही म्हणत तर सांग ना यार, नाही घ्यायचं आहे, दॅट्स ऑल. पण तू एक उगाच एखाद्या सर असू द्या, बोलू दे. तिकडे आपण हिंदीमध्ये एक डायलॉग ना, किस मिट्टी की बनी है वो, असं मी मनातल्या मनात सगळं म्हणून गेलो. तर काय आहे सर, असू दे. त्यांनी त्यांचं मत मांडलं, तुम्ही नका म्हणायला लावून घेऊ. एक दिवस वेगळा येईल ना, आपण त्याची वाट बघू. त्यानंतर आज 5 वर्ष झाली. 5व्या वर्षी कुठे आहे? आज त्याच्या मागे लोकांची रांग लागली असेल ना, जुई आमची मालिका कर, हे कर, ते कर. या सगळ्यामध्ये तू सरांना किती धीर देतेस? ह्यातनं आता बघ, ते इमोशनली माझ्या बाबतीत खूप अटॅच्ड आहेत. त्यामुळे मला कोणी वाईट म्हणालं किंवा मला एखादी गोष्ट नाही मिळाली किंवा मी जे ऑडिशन्स देत होते एवढी वर्ष, त्यांना ते बघत होते, त्यांच्याशी मी शेअर करायचे की असं असं विचारलंय, असं असं झालंय. सो त्यांना अपडेट्स मी रोज देत असायचे. पण मला हवंय तसा रोल मिळत नव्हता किंवा हवंय तसं काम मला जसं हवंय ते येत नव्हतं समोर. माझे कॅलिबर जिकडे पूर्ण वापरलं जाईल असं काही मिळत नव्हतं. तर ना त्यांना खूप वाईट वाटायचं. ते मला सांगायचे, मग हे करून बघ किंवा अशा ठिकाणी बघ किंवा इथे बघ, आपण ह्यांच्याशी जाऊन बोलू, ह्यांना जाऊन भेटू. तेव्हा मी सरांना एकच सांगायचे की सर, माझ्या मनात आहे ना जे ते घडणार, आणि मी पेशन्स ठेवलेत तर मला तितकं चांगलं मिळणार. मी जर इतकी वर्ष वाट बघतीये त्या गोष्टीची, मी 2-3 वर्ष गॅप घेतली मध्ये, मला मिळत नव्हतं, तर मी त्यांना एकच सांगायचे की मिळणार, आणि मग ते तितकं चांगलं असणार की 3 वर्षाची जी गॅप गेली ना ते भरून निघणार. सो मी त्यांना तसं सांगायचं आणि त्यांनाही वाटायचं. म्हणजे आता ते कसं आहे की पटकन ते एक्सप्रेस नाही करणार की जुयाला असं मला घरी बघून बरं वाटत नाहीये किंवा जुयाचं कॅलिबर नीट वापरलं जात नाहीये, तर ते त्यांना मनात वाटत राहायचं, पण ते बोलायचं नाहीत. पण मग मी त्यांना ते सांगायचे की होणार सर, होणार. या अनस्टेबल फील्डमध्ये, म्हणजे आज काम असतं उद्या नसतं, किंवा जसं आता जुईला काही वर्षामध्ये काम नव्हतं, या सगळ्या अनस्टेबल फील्डमध्ये जेव्हा आपली विद्यार्थिनी वावरत असते, तेव्हा सर तुम्ही काय धीर देता तिला, किंवा तुम्ही तिला काय सांगाल किंवा काय सल्ला आजही द्याल? एक कसं असतं ना, आयुष्यामध्ये एवढी वर्ष जगल्यानंतर आता धीर द्यायची गरज नसते, सल्ले द्यायची गरज नसते. जे आयुष्याचे टक्के टोणपे खाल्लेले असतात, त्या टक्के टोणपे खाल्ल्यानंतर आयुष्यच तिला इतकं काही शिकून जात असतं, तिला, तुला, मला, प्रत्येकाला, की आता गरज नसते. फक्त एकच कम्फर्ट झोन तयार करून द्यायचा असतो
की तू काहीही कर, आम्ही तुझ्या मागे आहोत. ते फार मोठं असतं. म्हणजे तिचे आई वडील असतील, मी असेल, किंवा आणखीन तिचं एक सॉलिड मित्रमंडळ आहे 5 जणांचं, टोळी आहे. तुला सांगतो की ही टोळी ना मला पण अभिमानास्पद वाटते, आणि या टोळीत मला घेत नाहीत ते, अशी माझी तक्रार आहे. सगळे माझे विद्यार्थी आहेत आणि मी त्याच्यात नाही. त्याचं कारण काय माहिती, हे लोक हायकिंगला जातात आणि मी फक्त मनातल्या मनात हायकिंग करू शकतो, त्यामुळे त्यात ते मला घेत नाही. पण हा जो एक सपोर्ट स्टाफ आहे तिचा, सपोर्ट स्टाफ फक्त सिरियलच्या सेटवरती असतो असं नाही, चित्रपटावरती असतो असं नाही. तुझ्या आयुष्यात पण तुला एक सपोर्ट स्टाफ लागतो. तो सपोर्ट स्टाफ जसा तिच्या आई वडिलांच्या रूपाने तिला लाभला, तिची भावंड तिच्यामध्ये गुंतलेली आहेत, मी त्यांचं बॉन्डिंग बघतो नेहमी ना, तो तिचा एक वेगळा सपोर्ट स्टाफ आहे. आणि मग आम्ही आहोत, तिचे मित्रमैत्रिणी आहेत, मी तर आहेच, पण मी आहे एवढं मी सांगत असतो. काही काळजी करायची नाही, मैं हूं ना. हा डायलॉग माझा शाहरुख खानच्या आधीपासूनचा आहे, मैं हूं ना, चिंता ना करू. कारण मी म्हणजे एक नितीन आरेकर नावाची व्यक्ती नसते, या व्यक्तीच्या मागे व्यासांपासून आजपर्यंत चालत आलेली हजारो वर्षांची या देशाने मानलेली गुरुकल्पना आहे. मी गुरु आहे की नाही मला माहित नाही, पण मी त्या पद्धतीने जाण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे ना. कोणताही गुरु एवढंच सांगतो, तू पुढे जा, मी तुझ्या सोबत आहे आणि मी तुझ्या पाठीशी आहे, मी तुझ्या पुढे नक्कीच जाणार नाही. कोणत्याही शिष्याला आपल्या पुढे जाणं हेच त्या गुरुला पाहिजे असतं. ही मुलं जेव्हा पुढे जाताना मला दिसतात ना, तेव्हा छान वाटत असतं. आणि काळजी कर नका, लागलं तर मी आहे ना, हेच वाटतं. सपोर्ट नाही द्यायची गरज, आता ते आहेतच. जुईने आता कोणती गोष्ट आहे ती बदलली पाहिजे असं वाटतंय सर? उत्तर द्यायला शिकली पाहिजे. सिरियसली तिच्याकडे सहनशीलता खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि ती सहन करते काही वेळेला. मग आमच्या गप्पांच्या मध्ये ती सहनशीलता तिची फुटते कधी कधी, तो भाग वेगळा. पण ते तिथे उत्तर दिलं गेलं पाहिजे असं कधी होत नाही. पण ती त्या त्या क्षेत्राच्या मर्यादा असतात. पण तिने ना इथे लावूनच घेत नाही, त्यामुळे नाही. पण तरी सुद्धा काय होतं की लोक समटाइम्स ते टेकन यू फॉर ग्रँटेड. तुम्हाला गृहीत धरायची सवय लागते, ते नाही करून चालत, गृहीत नाही धरायचं. तुला माहिती आहे का की कोविड काळ होता ना, आपल्या सगळ्यांच्यासाठी वाईट होता. त्या काळामध्ये ही पोरगी एकटीच ठाण्यामध्ये, आई बाबा कर्जतला, मी कर्जत मध्ये, माझं कुटुंब नेरुळ मध्ये, अशा आम्ही कुठे कुठे विखुरलेले होतो. पण त्यावेळेला मग ही काय करायचं काय, मग त्यावेळेला ही ना खाण्याचे वेगवेगळे पदार्थ करून बघायची. सर मी आता हे केलं आणि फोटो पाठवायची. मग एकच माझं उत्तर जायचं, हे फोटोत किती दिवस बघणार. आय टेल यू, तेव्हापासून आजपर्यंत 5 वर्षाली कोविडला मी तिन्ही बनवलेला केक नाही खाल्लाय. हे खूप लोकांच्याही कंप्लेंट्स आहेत की माझा बेकिंगचा व्यवसाय केला मी लॉकडाऊन मध्ये, पण सरांना अजून देऊ नाही शकले केक. मला वाटलं आज बहुतेक तिच्या कालच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ती केक घेऊन येणार, पण हरकत नाही, पुन्हा घ्या तरी. हो, पण आता मी जुई तुला विचारते की जेव्हा नितीन आरेकर हे जेव्हा नाव येतं तेव्हा पहिला डोक्यात विचार किंवा मनात अशी एक फिलिंग येते, ती काय असते? की नितीन आरेकर सर म्हटल्यावर एक कम्फर्ट झोन आता तो झालाच आहे, आणखी काय असतं? माय सेफ स्पेस, हा एकच शब्द येतो. ही इज माय सेफ स्पेस. म्हणजे आपलं एक सिक्रेट कॉर्नर असतो की आपण तिकडे जाऊन सगळं बोलत असतो आणि आपल्याला माहिती असतं की तिकडनं ते कुठेही जाणार नाहीये. तो कॉर्नर येते माझ्या लाईफमध्ये आणि ह्याच्या पुढे अजून काही एक्सप्लेन करायचीच गरज नाही. आणि मी जिथे सांगितलं ना की ज्या गोष्टी माझ्या आईवडिलांशी पण मी बोलत नाही त्या इकडे माहिती असतात सगळ्या आणि इत्तमभूत माहिती असतात. म्हणजे अगदी त्या छोट्या छोट्या वेअरअबाउट्स, मी आज कुठे येऊन काय केलं, काय टवाळक्या केलं, इथपासून त्यांना माहिती असतं. पण या इंडस्ट्रीमध्ये सर आधीपासून आहेत, ते लिहितात आणि या इंडस्ट्रीला खूप जवळून पाहताय किंवा त्यांनी खूप जवळून पाहिलंय. पण या सगळ्यात जेव्हा तू आलीस तेव्हा त्यांच्याकडनं तुला काय सल्ले मिळाले होते? सरांनी ना ऍक्च्युली मला सल्ले द्यायची वेळच आली नाही, कारण मी मगाशी सर म्हणाले ना की मुलं आपल्याला बघून शिकत असतात, मोठी होत असतात. त्यामुळे मी त्यांना बघून मोठी होत होते. त्यामुळे मला हे माहित होतं की चांगला माणूस कोण असतो आणि वाईट माणूस कोण असतो. त्यामुळे सरांकडे बघून मला माहित होतं की दिस इज द आयडियल पर्सन. त्यामुळे ह्याच्या व्यतिरिक्त जे असेल ते चांगले नाही आहेत, आपण त्या झोनमध्ये जायचंच नाहीये. त्यामुळे मला वेगळं काही शिकवण्याची गरजच नाही पडली. पण इंडस्ट्रीची ओळख कशी करून दिली होती सरांनी? मी त्यांना तर माहितच नव्हतं ना की मी ऍक्टिंग करतेय. पण जेव्हा तू आली ते कळालं आणि जेव्हा त्यांच्याशी तो कॉन्टॅक्ट वाढला
तेव्हा सर काय सांगत होते? तेच म्हणते, त्यांनी सांगण्याची गरजच नाही आली. सर मला खरं आहे ते. सरांना इनफॅक्ट आजही माझी काळजी खूप असते की सगळ्याच बाबतीत, बट आता त्यांना तेवढा कॉन्फिडन्स आहे की उद्या वेळ पडली तर जुया समोरच्याला 2 थोबाडीत मारून येईल, पण कुठल्याही चुकीच्या गोष्टींना, चुकीच्या वाटेना ती जाणार नाहीये. त्यामुळे त्यांना तेवढं कन्फर्म माहिती आहे. सर, तुम्ही जुईची ही मालिका पाहता, त्यातला एक असा कोणता प्रसंग असेल जो तुम्हाला खूप आवडला, किंवा तुम्ही कधी तिला त्या प्रसंगावरून असं असतं ना की आपण सांगतो की तू जुई ते अजून अशा पद्धतीने केलं असतं तर चांगलं केलं असतं किंवा चांगलं वाटलं असतं, असं काही कधी झालंय कन्व्हर्सेशन? ते तुला खरं सांगू, अगदी भाबडेपणाचं वाटेल, पण मी जुई स्क्रीनवरती दिसते म्हणून ती मालिका बघतो. आणि ही मालिका खरंच सुंदर आहे. म्हणजे आज किती 600-800 एपिसोड, 850 काल 850 850 एपिसोड झाले. म्हणजे 800 किती 3 वर्ष चालू आहे मालिका. अजूनही लोकांच्या मनावरती ती घर करून आहे. पकड अजिबात सुटत नाही. आणि याच्यामध्ये मी तुला एक सांगतो गमतीशीर, तिने पुन्हा माझी समजूत काढलीच. तिने अनेकदा काय होतं माहितीये, शेवटचा जो त्या दिवशीचा शॉट असतो ना, फ्रीज तो फ्रीज पॉइंट तो नेहमी जुईचा असतो. आणि मधल्या काळामध्ये तो फ्रीज पॉइंट कधी वेगवेगळ्या ऍक्टर्स वरती असं तो जायचं. मला नाव पटपट आठवत नाही. वेगवेगळ्या ऍक्टर्स वर येतो घ्यायचा. फ्रीज पॉइंट. जुईया, हे काय शेवट तुलाच असायला पाहिजे. आता खरं म्हणजे मला मालिकेचं तंत्र माहिती आहे, काही काही गोष्टी मी त्या समजून घेतल्यात, परंतु एक नक्की आहे की मी अगदी भाबडे म्हणून जुई काय शेवट तुझ्यावरती का नाही तो फ्रीज पॉइंट. मग ती माझी समजूत घाल. स्क्रिप्ट एपिसोड जिथे फ्रीज होतोय, टाइम ड्युरेशन, टाइम. आणि दुसरं नाही, तो तिथे थांबायला पाहिजे. मग त्यावेळेला मग तिथे कधी तिचा नवरा असतो, कधी तिची सासू असते, आणखीन कोणी असतं, पण मला ते नाही आवडत. आता खरंच म्हणजे याच्या 59व्या वर्षी इतका भाबडेपणा असणं बरोबर नाही ना. मालिका चित्रपटांशी मी निगडीत आहेच, पण नाही ना, ती एक ना असं वर्चस्वाची भावना असते. वाय नॉट शी, पण ते असतं ना. पण ना, एक सगळ्यांच्या मनातला प्रश्न विचारते सर की जुईचं लग्न कधी होणार. आता ते कधी होणार तर ते नंतरची गोष्ट, पण सर आता मी तुम्हाला सांगितलं की जुईसाठी असा बस गेल्या वर्षी आम्ही गेली 24 वर्ष पनवेलला शांतिवनात जातो. गेली 24 वर्ष. शांतिवन हा बाबा आमट्यांच्या प्रेरणेने भाऊसाहेब शिंदे यांनी पनवेलमध्ये चालू केलेला कुष्ठरुग्णांचा आश्रम आहे. 60 एक वर्ष झाली त्याला, जास्त असतील पण कमी नाही. आमचे सन्माननीय प्राचार्य तेव्हाचे आमच्या मॅनेजमेंटचे सेक्रेटरी दिनेश पंजवानी यांनी आम्हाला 2001 सालापासून शांतिवनला जायला सुरुवात केली. आम्हाला घेऊन जायचं, ते विद्यार्थ्यांना घेऊन जायचं. विद्यार्थ्यांच्या समोर आपण एक मॉडेल ठेवलं पाहिजे की जनसेवा कशी करायची, की तुम्ही नुसतं शिकायचं नाही, तुम्हाला लोकांसाठी काहीतरी करायला पाहिजे. म्हणून आम्ही गेली 24 वर्ष जातोय. त्याच्या 24 वर्षातली 23 वर्ष जुई येते. 21 वर्ष हा 2004 पासून आजपर्यंत. तरी त्यात मध्येच प्राचार्य बदली झाल्यानंतर मग एका प्राचार्यांच्या मनामध्ये आलं की आपण ही पद्धत थांबवूया. मग 1 वर्ष आम्ही नाही, तर जुई, तिच्याबरोबर हेमंती, विवेक आणि अदिती, हे 4 जण. सर, गेल्या वर्षी आम्हाला चुकल्यासारखं वाटलं. 2013 साली 14 उजरकर बाईंचं निधन झालं होतं बाय द टाइम. हा, तुला आणखीन एक गंमत सांगतो. परत बाईंचं नाव आल्यावरती हे पोरग काय आहे त्याची तुला गंमत सांगतो. आधी हा विषय संपवतो. तर जुईने काय केलं, काय सांगत होतो, शांतिवनचं. तर तिथे हे 4 जण आले, मला म्हणाले सर गेल्या वर्षी शांतिवनला आपण गेलो नाही, हे बरोबर नाही वाटत, आपण पुन्हा चालू करूया. पुन्हा सुरुवात. गेली 24 वर्ष सातत्याने आम्ही तिथे जातोय. त्यातली 20 वर्ष जुई आणि ही सगळी टोळी तिथे जाते. हे आमचं 25वं वर्ष आहे. या निमित्ताने मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन, शांतिवनचा जो कुष्ठरुग्णांचा आश्रम आहे, त्या आश्रमासाठी, आमच्या तिथल्या वृद्धाश्रमासाठी, तिथल्या अपंगांच्यासाठी तुम्ही जरूर तिकडे त्यांना जाऊन भेटा. काही मदत करता येते असेल कुठल्याही, तुम्ही जुईशी कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही त्यावेळेला ते इन्स्टा पेज तिथं चालू असतं. पण तिथे गेल्या वर्षी आमचा गाण्याचा कार्यक्रम सुरू झाला. सकाळी
आणि जुईसाठी प्रपोजल घेऊन 2 मुलं तिकडे आली होती. ती अशी अवतीभोवती, मला काही कळलं नाही, पोरं आपली नाही आहे ते मला नक्की कळलं. हो. तिला म्हटलं हे कोण आहेत ग? जाऊ सर लक्ष नका देऊ. मग मी विवेकला म्हणलं विवेक काय भानगड? नाही सर. नंतर मला लक्षात आलं ही मुलं त्या जुईच्या ठरलं तर मगच्या एकूण व्यक्तिरेखेवरती प्रेमात पडून तिला लग्नाचं प्रपोजल द्यायला लागलं. बापरे. तिथे येऊन पोहोचली होती. मग आता बरं मी आता हे तिला म्हणलं जुई आता काय बोलू, जाऊ द्या सर लक्ष नका देऊ, या गोष्टी अशा घडतच असतात. पण अशी प्रपोजल किती आली असतील माझ्या पश्चात मला माहित नाही. पण एवढं नक्की आहे आपल्याला लग्न कधी करायचंय हे त्या त्या व्यक्तीला माहिती असतं. मी तुला कधी विचारलं का नीलम? पण सर तिच्यासाठी आता समजा असं आपण म्हणालो की असा मुलगा, तुम्हाला असं वाटतं की जुईसाठी असा मुलगा असावा, एक बाप म्हणून वाटतं ना प्रत्येक वेळेस की मुलीसाठी असा मुलगा असावा, तसा जुईसाठी कसा मुलगा असावा? एक माझी पोरगी विद्यापीठात पहिली आली आहे, त्यामुळे निदान पोस्ट ग्रॅज्युएटचं शिक्षण तर त्याच्याकडे पाहिजे. ती अभिनय क्षेत्रामध्ये आहे, त्याला अभिनय क्षेत्र निदान माहिती असलं पाहिजे. अभिनय क्षेत्रातलं असेल तर नथिंग लाईक इट. नाही काय असतं की त्या त्या क्षेत्रामधले तुम्ही असले की तुम्हाला एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत. दुसरी गोष्ट मग तो देखणा बिकणा ठीक आहे, पण तो माणूस असायला हवा. त्यांनी समोरच्या व्यक्तीला समजून घेतलं पाहिजे. आणि समोरच्या व्यक्तीकडे समजा आपल्यापेक्षा कदाचित अधिक कौशल्य गुण असतील, अधिक तिला प्रसिद्धी असेल, तर ते प्रसिद्धी, ते कौशल्य, ती लोकप्रियता ही त्याला डायजेस्ट झाली पाहिजे. अभिमान सिनेमाने होता का? त्यामुळे मला मी माझ्या जन्म दिलेल्या मुलीच्या बद्दल जे म्हटलं ते जन्म न दिलेल्या माझ्या मुलींच्या बद्दल मी तेच सांगेन की तिला सुखात ठेवण्याला बस उठल्यावरती सकाळी तिच्या चेहऱ्यावरती हसू दिसलं तेवढं पुरेसं आहे. बाकी काय किती मस्त. पण शांतिवनचा विषय निघाला तर मला असं म्हणजे विचारायचं तुला की समाजाचं आपण देणं लागतो ही गोष्ट देखील गुरूंकडनं आली आहे असं म्हणायला हरकत नाही. मी CHMला 11वीत असताना जेव्हा पहिली दिवाळी जी आली तेव्हा मला असं कळलं की आपण असा कार्यक्रम करतो आणि गेली 3-4 वर्ष करतो. आणि मला पहिल्यांदा तेव्हा आम्ही 5-6 बसेस भरून पहाटे कर्जत ते उल्हासनगर गेले. उल्हासनगरवरनं बसेस भरून आम्ही सगळेजण शांतिवनला गेलो आणि तिथे पहिल्यांदा मी बघितलं की आपण काय करतो तिथे जाऊन. आणि खरं सांगते तेव्हा मला आमचे प्रिन्सिपल दिनेश पंजवानी, त्यानंतर आरेकर सर, ओझरकर बाई, इतकं अभिमान वाटला ना मला ह्या माणसांचा की मला असं झालं की कॉलेजमध्ये तुम्ही फक्त तुमच्या स्टुडंट्सला अभ्यास करा, या व्यतिरिक्त समाजाप्रतीची जी भावना रुजवत होते हे म्हणजे आपण म्हणतो ना की त्यांनी एक बीज बोललं तेव्हा जे आज आम्ही करतोय ते तेव्हा सीड त्याचं लावलं गेलंय. आणि हे सगळं ह्यांच्यामुळे पॉसिबल झालं. कारण कुठलाही गुरु शिक्षक यांनी फक्त अभ्यास शिकवायचा नसतो, रादर पुस्तकाबाहेरचं जग जो शिकवतो ना तो खरा गुरु असतो. आणि त्यामुळे यांनी ते जे आम्हाला शिकवलं आणि त्यानंतर ना मनामध्ये आपल्याला नेहमी माझ्या ते फिलिंग आधीपासून होतं की आपल्याकडे जर 10 रुपये असतील ना तर त्यातले आपण 5 रुपये द्यावे किंवा काहीतरी करावं त्याचं. आणि मग नेहमीच मला जेवढे पैसे माझ्याकडे येतील आजही त्यातलं मी एक पार्ट ठेवते की जो द्यायचा आहे आपल्याला किंवा याचं काहीतरी करायचंय, कोणाला काहीतरी द्यायचंय. तर हे फिलिंग जे आपल्यामध्ये रुजवणं गरजेचं असतं ना ते फिलिंग यांनी रुजवलं. आणि मग आम्ही भलेही तेव्हा 100 मुलं जात असू, त्यातली जी 10 मुलं उरली ना ती मग प्युअर आहेत, मग ती आम्ही आजही ते काम करतोय तसं येते. पण त्याचे मेन ज्यांनी केलं ते ह्यांच्यामुळेच घडलं. हे तर आहेच. पण सर आता इंटरव्ह्यूच्या शेवटी येते आणि विचारते की आता जुईला अशा एका भूमिकेत तुम्हाला पाहायचंय किंवा आपण बोलतो गुरु दक्षिणा म्हणून जर तुम्ही तिच्याकडनं अशी एक भूमिका एक्सपेक्ट करत असाल तर ती कोणती असेल की तुम्हाला जुईला त्या भूमिकेत पाहायचंय? अवघड प्रश्न विचारलास. कारण अलीकडच्या काळामध्ये जेवढ्या मालिका किंवा जेवढे चित्रपट बनतात त्या मालिका आणि चित्रपटाच्या मधल्या व्यक्तिरेखा अतिशय गुंतागुंतीच्या असतात. पूर्वी महाश्वेतासारखी एखादी महामालिका तयार व्हायची, त्याच्यामधले कॅरेक्टर, ती ऐश्वर्या नारकर ही आपल्या CHMची विद्यार्थी, पल्लवी आठले तिचं नाव, माझ्या कॉलेजची पहिली बॅच ती, आणि तुझी 15वी बॅच, तुझी 24वी बॅच, सहज बॅच म्हणून लक्षात येते. पण बघ ना किती एक परंपरा त्या महाविद्यालयाने घडवली. एक नक्की लक्षात घेऊया की शिक्षक हा शिक्षक असतो पण त्याच्या मागे एक इन्स्टिट्यूशन उभी असते. ते महाविद्यालय तुमच्या मागे उभं असतं, ती संस्था उभी असते, ते शिक्षक उभे असतात. म्हणजे त्या महाविद्यालयाला घडवणारे ते सगळे घेऊन जातो. मी जुईच्याकडनं
आत्ताच तिच्या या भूमिकेला किती पैलू आहेत. क्षणाक्षणाला तिच्या त्या, मी कालचाच एपिसोड बघितलेला, मला लक्षात आहे की ती एका वेळेला नवऱ्याच्या बरोबर अतिशय प्रेमाने वागतीये, बोलतीये, पुढच्या क्षणी तिला घरच्यांच्या बद्दल काळजी वाटते, तिसऱ्या क्षणी तिच्या नळणबाईची चुरोटी भरायची आहे त्याच्याबद्दल तिच्यामध्ये, आणि मग तिची ती जाऊबाई, तिची खाष्ट, त्या पोरगी गोड काम करते प्रिया, तर ती खाष्ट, तिच्याबद्दल काहीतरी. पण तरी सुद्धा ऍक्च्युली सांगू का, ही व्यक्तिरेखा जुई आहे तशीच, ती कायम जुई आहे ना, त्याची तडकफडक पण आहे, खूप तडकफडक पण आहे, पण वरकरणी ती तशी असली ना तशी ती सॉफ्ट आहे. त्यामुळे तिला आता ही जी भूमिका तू करतेयस त्याच्यापेक्षा अधिक चॅलेंजिंग भूमिका जर कुठली तुला मिळायला हवी असेल तर ती मदर इंडिया सारख्या सिनेमाची असायला हवी, की ज्याच्यामधून भारतीय स्त्रीत्व, एक लक्षात घ्या की अलीकडच्या काळामध्ये भारतीय स्त्रीत्व म्हणणं हे थोडस काय म्हणूया फार सीमित बोलणं होतं, पण स्त्रीचं स्वतःच एक अस्तित्व ते सिद्ध करण्यासाठी, स्वतःच्या परिवारासाठी झगडण्यासाठी जो आकांत, जे अवाढव्य परिश्रम ती आई घेते, असा एखादा रोल जुईला तिच्या लाईफ टाईम मध्ये मिळाला. पूर्वी मला सिनेमाच्या मोठ्या पडद्यावरती बघायचं होतील त्याही इच्छा होती, आणि तसा एखादा रोल तिने करावा असं मला मनापासून वाटतं. आणि माझे डोळे मिटण्याच्या आधी ती नक्की करेल. आणि मी 40 वर्ष अजून मरत नाहीये. 40 काय, पुढचे 150 वर्ष अजून भरपूर. मग अगं तसं बोलायचं असतं ना ग, म्हणून आपला ते आपल्याकडे. नाही, पण आता हे नातं पाहिल्यावर गुरु शिष्याचं नातं म्हणजे आजच्या जनरेशनसाठी मला असं वाटतं की खूप सीमित असतं, की सर आणि टीचर एवढं असं पटकन आपण बोलून जातो. पण हे नातं पाहिल्यावर खूप जण यातून असा बोध घेतील, प्रत्येकाला वाटेल की आरेकर सर आपल्या आयुष्यात हवे. येस. सो आता मी तुला हेच विचारेल की या आरेकर सरांसाठी आज व्यक्त व्हायचं असेल आणि त्यांना थँक्यू म्हणायचं असेल, सॉरी म्हणायचं असेल, तुला जेही काही म्हणायचं असेल तर त्यांना आज समोर काय सांगशील? मी सरांना नेहमी हेच सांगेन की माझ्यासाठी मी जसं सांगितलं तसं आरेकर सर इज नॉट जस्ट अ नेम, ते एक फिलिंग आहेत माझ्यासाठी. तर त्यामुळे लाईफ टाईम माझ्यासाठी तसंच फिलिंग बनून राहा, माझी सेफ स्पेस राहा. आणि मला माहिती आहे ते असणार आहेत नेहमी, त्यामुळे त्यांना वेगळं सांगण्याची काहीच गरज नाही आहे. नेहमी राहा बस. आणि चुका झाल्या असतील माझ्याकडनं, मी जे काय तुम्हाला पूर्वी त्रास दिला असेल त्यासाठी मी खूप वेळा गाढवांनो हे ऐकलेलं आहे त्यांच्याकडून. पण हे तर सगळ्यांनी, आपण सगळे कॉमन गाढव होतो. तुम्ही लाईव्ह याच्यावरती बोलताय, अनुभवलंय सर. हो, तर सरांची सगळी मुलं त्यांची गाढवं असतात. त्यामुळे ते जेव्हा मी तुम्हाला जो काही त्रास दिला असेल तर त्यासाठी सॉरी सर. आणि आता गुरुपौर्णिमा आहे त्यासाठी मी सरांचे पाय पडते, सरांच्या मगासपासून लपवून ठेवलंय गिफ्ट. तर सर तुमच्यासाठी मला ऍक्च्युली खरंच फार काही घेता आलं नाही, बट हे छोटस गिफ्ट आहे तुमच्यासाठी. थँक्यू. पण थँक्यू का म्हणू, माझा हक्क आहे. सर फक्त ते ओपन उघड. हो, फार मोठं नाहीये पण एक गॅरंटेड लिहिणाऱ्या माणसाला. पण हे पेन ऍक्च्युली मी तुला द्यायला पाहिजे मग पुढच्या आर्टिकल साठी. सर आजच लिहिलंय, उद्या आर्टिकल येणार आहे. येस, थँक्यू. वाव पारकर, फार काही घ्यायला मिळालं नाही, सगळी घेतलं एक छोटस. मी तिला सांगितलं तर एक गुलाबाचं फुल. सर ते सीन मध्ये वापरलं ना आज आम्ही, त्यामुळे. आणि मॅचिंग आहे. हो बघ, ग्रेट पीपल थिंक लाईक तसं आहे. आणि मी सरांसाठी अगदी लहान मुलांचा पेपर त्याला गुंडाळून हे पेन जुईनी मला दिलेलं आहे आणि ते या शर्टला लागलं की बरोबर मॅच होणार आहे. सो थँक्यू सो मच एवढा वेळ दिल्याबद्दल. आणि थँक्यू सो मच सर की माझ्या एका फोनवर तुम्ही तयार झालात आणि लगेच म्हणालात की चल आपण करूयात आणि मी यायला तयार आहे. त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. आणि पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेचा नमस्कार. आणि मला असं वाटतंय की हा इंटरव्ह्यू बघून खूप जण खूप काही शिकतील आणि खूप जण हा बोध घेऊन जातील. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कसा वाटला हा व्हिडिओ हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि मी तुमचा निरोप घेते या दोघांसह. थँक्यू सो मच. थँक्यू. नमस्कार.
मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.